राधे राधे सगळ्यांना. मला तुमच्यासोबत एक सिरियस गोष्ट शेअर करायची आहे. मागच्या 2 महिन्यांपासून आमच्या आईंची तब्येत खराब असल्यामुळे आमच्या हॉस्पिटलला चक्रा चालू आहेत. तर या 2 महिन्यामध्ये मी त्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे ते हॉस्पिटल एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. तिथे प्रत्येक आजारावर उपचार होतात. तर त्या हॉस्पिटलमध्ये एक वॉर्ड आहे जे कॅन्सर वॉर्ड, आणि त्या कॅन्सर वॉर्डमध्ये सुद्धा एक स्पेशल लहान मुलांचं वॉर्ड आहे. तिथे ज्या मुलांना कॅन्सर झालेला आहे त्या मुलांना तिथे किमो देण्यासाठी किंवा सर्जरी वगैरे या गोष्टींसाठी तिथे ऍडमिट केलं जातं. तर मी त्या वॉर्डमध्ये जाऊन बघितलं. तिथे इतकी लहान लहान मुलं आहेत, 2 वर्षाची, 4 वर्षाची, 5 वर्षाची, 10 वर्षाची, आणि त्या मुलांना वेदनेत बघून म्हणजे अक्षरशः एवढ्या छोट्या छोट्या मुलांना ते किमोची ट्रीटमेंट घेताना पाहून, आता ज्यांच्या घरात कॅन्सरचं पेशंट होऊन गेलंय किंवा ज्यांना माहिती आहे की किमो काय असतात, म्हणजे ते इतकी वेदनादायक असतात की ते दिसायला आपल्याला त्याचे साईड इफेक्ट काय दिसतात, तर जी व्यक्ती किमो घेते म्हणजे कॅन्सरचा पेशंट किमो घेतो त्याचे केस उडून जातात पूर्ण, त्याचे आयब्रोज उडून जातात, हे दिसणारे साईड इफेक्ट. आणि जे न दिसणारे ते शरीरामध्ये सगळ्या पेशी जळतात आणि त्या किमो घेणाऱ्या पेशंटला खूप त्रास सहन करावा लागतो. आणि हा त्रास मी त्या मुलांना होताना बघितला. म्हणजे माझ्या तर डोळ्यात पाणी आलं अक्षरशः त्या मुलांना बघून. इतकं वाईट वाटायचं. इतकी लहान मुलं म्हणजे जे त्यांचं आयुष्य जगलेलेच नाहीये त्यांना एवढ्या मोठ्या आजाराचा सामना करावा लागतोय. ही गोष्ट तुम्हाला सांगण्याचं कारण हेच की आपण जे आपल्या मुलांना बाहेरच्या गोष्टी खायला घालतोय, प्रेमापोटी चॉकलेट, आईस्क्रीम, कॅडबरी, कुरकुरे, बऱ्याच गोष्टी, या गोष्टींमुळेच कुठे ना कुठे या आजाराची सुरुवात होते. मी म्हणतच नाही की प्रत्येक या गोष्टी खाणाऱ्या मुलांना कॅन्सरच होणार आहे किंवा काय, पण मी एक गोष्ट सांगते, या गोष्टी आपल्या बाळांना मुलांना खाऊ घालणं हे मोठ्या मोठ्या आजारांची सुरुवात आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, जेव्हा तुम्ही त्या हॉस्पिटलला जाऊन त्या लहान मुलांना बघाल ना, अक्षरशः काळीच हलून जातं त्यांचा त्रास पाहून. तुमचं जर तुमच्या मुलांवर खरंच प्रेम असेल तर तुमच्या जे लाड आहे ना ते बाजूला ठेवा. त्यांना खाऊ घालायचं आहे ना तर चांगल्या गोष्टी. खरं तर आता आपण जे घरात जे अन्न खाऊ घालतो ना, म्हणजे गहू, तांदूळ, फ्रुट्स, या गोष्टी सुद्धा आजकाल एवढ्या शुद्ध राहिलेल्या नाहीयेत. या गोष्टींमध्ये सुद्धा केमिकलाइज गोष्टी आहे, त्यांच्यावर ते रसायनं मारले जातात, भरपूर गोष्टी. ह्या गोष्टी सुद्धा आता चांगल्या राहिलेल्या नाहीये. तर बाहेरचं खाऊ घालणं तर जास्तच वाईट आहे. त्यामुळे आपल्या हातात आहे आपण आपल्या मुलांना काय खाऊ घालायचंय. आणि दुसरी गोष्ट, जी नातेवाईक जर पेरेंट्स नाही म्हणतायत, आजकालच्या पेरेंट्सला साधी तेवढी अवेअरनेस आहे, तर जे पेरेंट्स तुम्हाला नाही म्हणतायत की ते म्हणतात की आमच्या मुलांना चॉकलेट, गोळ्या बिस्किट किंवा आईस्क्रीम, कुरकुरे या गोष्टी नका खाऊ घालू, तर प्लीज ते तुम्हाला फार पोटतिडकीने ही गोष्ट सांगत असतात की तुम्ही आमच्या मुलांना या गोष्टी दाखवू नका. कारण शेवटी ती लहान मुलं आहेत, त्यांना या गोष्टी दिसल्या तर ते या गोष्टी खाल्ल्याशिवाय नाही राहणार. ते खातीलच खातील आणि ते त्यांना आवडणारच आहे. तर कृपया प्लीज, आई वडिलांच्या समोर नाही तर त्यांच्या लपवून तुम्ही त्यांच्या मुलांना या गोष्टी खाऊ घालतात. जेव्हा ते मूल या गोष्टींमुळे आजारी पडणार आहे ना, तेव्हा त्या आई वडिलांचं काळीज हलणार आहे, त्यांचा जीव दुखवणार आहे. आपण तर काय, एखादी व्यक्ती आजारी पडली ना तिला जाऊन बघून येतो, तिला बिस्किटचा पुडा किंवा फळं देऊन मोकळे होतो, पण त्या व्यक्तीच्या घरात त्या व्यक्तीवर काय बीतत असते ते फक्त त्यांनाच माहित असतं. म्हणून कृपया करून, जर तुम्हाला कोणी सांगताय ना की आमच्या मुलांना या गोष्टी नका खाऊ घालू, तर प्लीज, तुम्हाला एवढी हौस आहे ना त्यांच्यासाठी फ्रुट्स घेऊन जा, ड्रायफ्रुट्स घेऊन जा, पण या अशा गोष्टी त्यांच्या मुलांना नका खाऊ घालू. प्लीज, विनंती आहे माझी. आणि आजकाल न शिकलेल्या व्यक्तीलाही माहिती आहे की या गोष्टी किती डेंजरस आहे शरीरासाठी. प्लीज, विनंती आहे माझी, नका करू. आणि जर तुम्हाला वाटत असेल ना, एकदा मोबाईलला सर्च करा की कॅन्सर सारख्या आजाराशी सामना देणारे लोक, छोटे छोटे मुलं किती पीडित आहे, किती त्रासात आहे. प्लीज, आपली मुलं आपली जबाबदारी आहे. प्लीज त्यांना सांभाळा. राधे राधे.